अयोध्येमधील महंत शशिकांत दास यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। महंतांचं शिंदेंना अयोध्येत येण्याचं निमंत्रण। मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण स्वीकारलं असून ते लवकरच अयोध्येत जाणार असल्याची माहिती। नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यातच शिंदेंचा अयोध्या दौरा। जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शिंदे अयोध्येला जाणार। राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड एका वक्तव्यामुळे पुन्हा वादात येण्याची शक्यता। संभाजी महाराजांचे डोळे फोडले त्या ठिकाणी विष्णूचं मंदिर होतं। औरंगजेब क्रूर आणि हिंदू द्वेष्टा असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं। आव्हाडांचं वादग्रस्त विधान। जितेंद्र आव्हाड आता नवीन इतिहास लिहितात। भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांची जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका। 3 चाकी सरकार आल्यापासून नियोजनबद्ध कट, म्हणूनच छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते हे सांगणाऱ्या अजित पवारांची आज सामनामधनं पाठराखण। काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेला टकमक टोकाकडे घेऊन जातात। भाजप नेते आशिष शेलार यांचं ट्विट। जितेंद्र आव्हाड यांच्या जीवाला धोका असल्यामुळे त्यांची सुरक्षा वाढवण्याचे गृह खात्याचे आदेश। ठाकरे गटाच्या नेत्यांची सुरक्षा कमी केल्याचा वाद मुंबई उच्च न्यायालयात। ठाण्यातील खासदार राजन विचारे यांची राज्य सरकार विरोधात फौजदारी याचिका। ठाकरे गटाच्या नेत्यांची सुरक्षा पूर्ववत करण्याची मागणी। 9 जानेवारीला सुनावणी पार पडणार। अमोल कोल्हेंकडनं यूट्यूबवरती 15 मिनिटांचा व्हिडिओ शेअर। छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्य रक्षक या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न। इतिहासामधले दाखले देत छत्रपती संभाजी महाराजांबद्दल सुरू असलेल्या वादावरती भाष्य करण्यात आलंय। ठाकरे गटापाठोपाठ आता भाजपच्या माजी नगरसेवकांचीही मुंबई महानगरपालिकेतील पक्ष कार्यालय पुन्हा मिळण्याची मागणी। महापालिका आयुक्तांना सादर केलं निवेदन। अयोध्येचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास महाराज यांचं राहुल गांधींना पत्र। भारत जोडो यात्रेच्या यशाबद्दल राहुल गांधींचं पत्र पाठवून केलं अभिनंदन। राज्यभरातील जवळपास 7,000 निवासी डॉक्टर सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा संपावर। रुग्णांना मोठा फटका। संप मागे घेण्याचं सरकारकडनं आवाहन, मात्र माडचे डॉक्टर संपाच्या भूमिकेवर ठाम। वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या ऐवजी मुख्यमंत्र्यांनीच हा प्रश्न मार्गी लावावा। माड संघटनेचं मुख्यमंत्र्यांना आवाहन। ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील 117 डॉक्टर संपावर। विद्यावेतनासह विविध मागण्यांसाठी डॉक्टरांकडनं संप। निवासी डॉक्टरांच्या मागण्या मान्य करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे विनंती। धनंजय मुंडेंचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र। विरोधी पक्षनेते अजित पवार यांना भाजपच्या वतीनं धरणवीर पुरस्कार देणार। खासदार सुजय विखे पाटील यांची टीका। दिल्लीमधल्या कंझावाला अपघात आणि मृत्यू प्रकरणाची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गंभीर दखल घेतली आहे। दिल्लीजवळच्या घटनेची चौकशी करून तातडीनं अहवाल देण्याचे आदेश अमित शहांकडनं दिले गेलेत। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 192वी जयंती आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा आणि नागपूरच्या जिल्ह्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री साताऱ्यामधल्या सावित्रीबाईंच्या जन्मस्थळी भेट देणार। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या 192व्या जयंतीनिमित्त त्यांच्या नायगाव या जन्मस्थानी विविध कार्यक्रमांचं आयोजन। कार्यक्रमासाठी छगन भुजबळही हजर राहणार। जिंदा लागीच्या घटनेनंतर उद्योगाच्या फायर सेफ्टीचा मुद्दा ऐरणीवर। मंत्री उदय सामंत आज नाशिकच्या दौऱ्यावर। माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज वांद्रे कुर्ला संकुलातल्या सीबीआय कार्यालयामध्ये हजेरी लावणार। आगामी लोकसभा निवडणुकीच्या मिशन 144 साठी भाजपची मोहीम सुरू। चंद्रपुरातनं शुभारंभ। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत जाहीर सभा। चंद्रपूर दौऱ्यादरम्यान राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानी भेट दिली। परिवारानं केलं जे.पी. नड्डांचं स्वागत। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी घेतलं घृष्णेश्वराचं दर्शन। वेरूळ इथे 12व्या ज्योतिर्लिंगापैकी शेवटचं ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात केली पूजा अर्चना। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची चंद्रपूर नागपूर मार्गावरच्या बापतुल्ला शाह दर्ग्याला भेट। दर्ग्यामध्ये नड्डांनी चादर चढवली। जे.पी. नड्डांचा चंद्रपुरातल्या दर्ग्यावरती जाऊन चादर चढवणं हा भारतीय संविधानाचा विजय। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचा भाजपला टोला। तसंच भाजपचं मुस्लिम समाजावरचं बेगडी प्रेमही समोर आल्याची टीका। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या सभेचे पोस्टर्स हटवले। औरंगाबाद शहरामध्ये हायकोर्टासमोर संत सेवालाल महाराज चौकात फलक झाकून जातील अशा पद्धतीने लावले होते पोस्टर्स। बंजारा ब्रिगेडकडनं पोस्टर फाडून निषेध व्यक्त।
सभा उशिरानं सुरू झाल्यामुळे भागवत कराड यांचं भाषण सुरू असतानाच सभेसाठी उपस्थित महिला बाहेर पडल्या। कार्यकर्त्यांचा महिलांना थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न, पण प्रयत्नांना न जुमानता महिला सभेतनं उठून गेल्या। भाजपच्या सभेतनं काही जणांनी काढता पाय घेतल्यामुळे अंबादास दानवेंची टीका। औरंगाबाद फक्त उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचंच आहे हे जनतेनं अधोरेखित केलं, अंबादास दानवेंचं ट्विट। औरंगाबादमधील भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांच्या सभेतल्या रिकाम्या खुर्च्यांची सध्या जोरदार चर्चा। औरंगाबादमध्ये भाजपचे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या सभेदरम्यान व्हीआयपी गेटमधनं प्रवेश करण्यावरनं शाब्दिक वाद। भिवंडी महानगरपालिकेसमोर सुरू असलेल्या मेरी पाठशाला आंदोलनात पाकिस्तान जिंदाबादचे नारे, आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची, 19 जण पोलिसांच्या ताब्यात। तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री केसीआर त्यांच्या भारत राष्ट्र समितीचा शुभारंभ महाराष्ट्रात करणार, पहिली सभा नांदेडमध्ये पार पडणार। कोकणातील रिफायनरीला विरोध करण्यासाठी विरोधक पुढे सरसावले। संभाव्य सर्वेक्षण आणि माती परीक्षण रोखण्यासाठी कातळावरती उभारले तंबू, भविष्यात रिफायनरीचे काम झाल्यास त्याला विरोध केला जाणार। बारामतीत अजित पवारांविरोधात आंदोलन करणं भाजप कार्यकर्त्यांना पडलं महागात। 28 कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद, अजित पवार यांच्या सहयोग निवासस्थानी केलं गेलं होतं आंदोलन। विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विरोधात यवतमाळमध्ये भाजपच्या महिला आघाडीचं आंदोलन। अजित पवारांच्या छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते या वक्तव्याचा केला निषेध। तर जालन्यातही अजित पवार यांच्या विरोधात भाजपचं 2 ठिकाणी आंदोलन। रावसाहेब दानवे आणि आमदार बबनराव लोणीकर यांची गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर। एकाच वेळेला 2 ठिकाणी आंदोलन केल्यामुळे कार्यकर्ते मात्र संभ्रमात। जेजुरी एमआयडीसीतील बर्जर कंपनी बाहेर कामगार आणि स्थानिकांचं आंदोलन। शुक्रवारी कंपनीत झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी। विजय शिवतारे यांचं कंपनी आणि कामगार यांच्या समेटाचा प्रयत्न। नाशिकमध्ये भाजीपाल्याचे दर प्रचंड वाढले। काकडी आणि शेवगा किरकोळ बाजारात 100 रुपयांच्या पार। धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत मोठ्या प्रमाणात वाढ। 2 दिवसांपासून 7.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। वाढती थंडी रब्बी पिकांसाठी फायदेशीर। कोरोनाच्या BF7 आणि 120 पटीनं पसरणाऱ्या XBB 1.5 या व्हेरियंटचा धोका विचारात घेता मुंबई महानगरपालिका सतर्क, विमानतळावर चाचण्या करण्याच्या सूचना। अजित पवार यांच्या विरोधात अमरावतीत भाजप युवा मोर्चाचं आंदोलन। फोटोला मारले जोडे, बॅनरही पाडले। राजापेठ उड्डाणपुलावरती घोषणाबाजी करून अजित पवारांचा निषेध। उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातला वाद टोकाला। उर्फी जेव्हा सापडेल त्या दिवशी तिच्या श्रीमुखात लगावेन। उर्फीच्या प्रत्युत्तरानंतर चित्रा वाघही संतापल्या। उर्फी जावेद विरोधात पुण्याच्या कोथरूड पोलीस स्थानकात तक्रार। आरपीआयच्या महिला आघाडीच्या अर्चिता जोशी यांची उर्फी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज नागपूरमध्ये 108व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचं उद्घाटन। या काँग्रेसमध्ये महिलांसह समाजाच्या सर्व घटकांच्या सर्वसमावेशक सहभागातनं शाश्वत विकासावरती लक्ष केंद्रित होणार। शिजान खानचा जामिनासाठी वसई न्यायालयात अर्ज। 7 जानेवारीला होणार सुनावणी। 31 डिसेंबरला शिजानला कोर्टाकडनं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। वर्धा जिल्ह्यात प्रशासनानं 2022 आणि 23च्या खरीप हंगामासाठी अंतिम पैसेवारी जाहीर केली आहे। 1339 गावातली पैसेवारी 50 पैशांच्या आत आहे। त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ निश्चित झालेला असून आता शासकीय मदतीचा मार्ग मोकळा होतोय। मराठी कलाकारांकडनं जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रांचं प्रदर्शन। भारतीय संस्कृती आणि गावातल्या संस्कृतीवरती चित्र प्रदर्शन आधारित। 18 जानेवारीला गिरणी कामगारांचा चेतावणी मोर्चा। घरांसहित पुनर्वसनाचं ठोस धोरण जाहीर करण्याची मागणी। गिरणी कामगार कुटुंबियांसह करीरोड इथून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाद मागण्यासाठी जाणार। मुंबईच्या मालवणी पोलिसांकडनं 10 किलो गांजासह एका व्यक्तीला अटक। जप्त केलेल्या मालाची किंमत जवळपास 5 लाख रुपये। नवीन वर्ष स्वागताच्या पार्टीमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग। जुहू येथील पंचतारांकित हॉटेलमधली घटना। आरोपीला अटक। न्यायालयाकडनं 2 दिवसांची पोलीस कोठडी। अकोल्यामध्ये पतंगाचा मांजा गळ्याभोवती अडकल्यानं 4 वर्षीय चिमुकला गंभीररीत्या जखमी। मुलाच्या श्वसन नलिकेला गंभीर इजा। जालना जिल्ह्यातील हेलस गावात जमिनीमध्ये गाडून घेत शेतकऱ्यांचं आंदोलन। कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेतनं मिळालेल्या जमिनीचा ताबा न मिळाल्यामुळे आंदोलन। औरंगाबाद जिल्ह्यात एकाच दिवशी आढळले 4 मृतदेह।
कन्नडमध्ये उसाच्या फडात एक आणि विहिरीमध्ये एक असे 2 मृतदेह. गंगापूरमधल्या पेंढापूर फाट्याजवळ उसाच्या शेतात एक मृतदेह सापडला तर औरंगाबादेतल्या वाळूज परिसरात 32 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळलाय. जर मी निवडून आलो नसतो तर मला आत्महत्या करावी लागली असती. रासपचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टेंचं विधान आणि मतदारांचे आभार मानताना वक्तव्य. शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज घेतल्याच्या प्रकरणात 346 दिवस तुरुंगात होते गुट्टे. तिथूनच गंगाखेडची जागा लढवून निवडणूक जिंकलेली. रेल्वेच्या महसुलात प्रवासी विभागात 71% वाढ. आरक्षित प्रवासी विभागात 46%, तर अनारक्षित प्रवासी विभागात 381% वाढ. एप्रिल ते डिसेंबर 2022च्या कालावधीत प्रवासी विभागात 48,913 कोटी रुपयांचं उत्पन्न. आज राजधानी दिल्लीतनं पुन्हा भारत जोडो यात्रेला सुरुवात. यात्रा दिल्लीच्या मरघट हनुमान मंदिर आणि काश्मीरी गेटपासून सुरू होणार. 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान छत्तीसगडमधल्या रायपूरमध्ये काँग्रेसचं 3 दिवसीय अधिवेशन. याच अधिवेशनात काँग्रेस वर्किंग कमिटीच्या निवडणुका होण्याची शक्यता. लिक्विड ऑक्सिजन आणि ऑक्सिजन सिलेंडरच्या किमतीवरती घातलेली मर्यादा 3 महिन्यांसाठी वाढवली. जगभरात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता केंद्राचा निर्णय. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या चंदीगडमधल्या निवासस्थानाजवळ जिवंत बॉम्ब सापडला. विशेष पथकाला पाचारण करून बॉम्ब डिफ्यूज केला गेला. सत्ता आल्यास कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होईल हे काँग्रेस हायकमांड निश्चित करेल. कर्नाटक काँग्रेस अध्यक्ष DK शिवकुमार यांची प्रतिक्रिया. तामिळनाडूमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला. DA 34%वरून 38% केल्याची तामिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांची माहिती. नवीन वर्षाच्या काळात पर्यटकांची गोव्यापेक्षाही वाराणसीला पसंती. 31 डिसेंबरला सर्वात जास्त ओयो रूम्सची बुकिंग वाराणसीमध्ये झाल्याची ओयोचे CEO रितेश अग्रवाल यांची माहिती. दाक्षिणात्य ब्लॉकबस्टर चित्रपट लव टुडेचा लवकरच हिंदी रिमेक येणार. वरुण धवन मुख्य भूमिका साकारणार असल्याची चर्चा. अव्हेंजर्समधील हॉकाय अभिनेता जेरेमी रेनरचा अपघात. प्रकृती अत्यंत गंभीर पण स्थिर असल्याची माहिती. घरासमोर साचलेला बर्फ साफ करताना जेरेमीचा अपघात झाल्याची नातेवाईकांकडून माहिती. डॅनियल क्रेगनंतर जेम्स बॉन्ड कोण साकारणार हा प्रश्न जगभरात विचारला जातो. बॉन्डच्या भूमिकेसाठी मोठमोठ्या नावांच्या शर्यतीमध्ये लुसियन लाविस्काउंट हे एक नवीन नाव समोर आलंय. यावर्षी जगातील 1/3 भागाला मंदीचा फटका बसेल. IMFच्या प्रमुख क्रिस्टिलिना जॉर्जिवा यांचा इशारा. अमेरिकेलाही झळ बसेल पण अर्धे अधिक युरोपियन महासंघ आणि चीनसाठी यंदाचं वर्ष अत्यंत कठीण जाण्याची भीती. झोमॅटोचे सहसंस्थापक गुंजन पाटीदार यांचा राजीनामा. कंपनीनं त्यांच्या राजीनाम्याचं कारण स्पष्ट केलेलं नाही, पण झोमॅटोमधनं गेल्या वर्षी काही उच्चपदस्थ लोकांनी आपली पदं सोडली आहेत. अजय देवगणनं शेअर केला रोहित शेट्टी सोबतचा फोटो. सिंघम अगेनची स्टोरी ऐकवली. नवीन वर्षाची चांगली सुरुवात अजय देवगणचं ट्विट. आम्हाला भारताच्या आगामी कसोटी दौऱ्याआधी सराव सामन्यांची गरज नाही. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांचं विधान. गेल्या भारत दौऱ्यात आमचा पराभव झालेला असला तरी आता आमचा संघ जास्त बलवान आहे. मॅकडोनाल्ड यांचा विश्वास. अमेरिकेत 3G नेटवर्कचा अध्याय संपुष्टात. मोबाईलसाठी 3G सुविधा देणारी शेवटची दूरसंचार कंपनी वेरिझॉननं 31 डिसेंबरला गुंडाळा गाशा. इतर कंपन्यांकडनं याआधीच 3Gची सेवा बंद. वेरिझॉनकडनं ग्राहकांसाठी नवीन LTE सक्षम फोन. ऑफिसचं भाडं वेळेवर न भरल्यामुळे अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये ट्विटर विरोधात गुन्हा. न्यायालयामध्ये होणार सुनावणी. $1,36,000 इतकं भाडं थकीत असल्याची माहिती. भारतामध्ये आयफोनचं यशस्वी उत्पादन केल्यानंतर आता मॅकबुक आणि आयपॅडचं उत्पादन सुद्धा भारतात होण्याचा अंदाज. मारुती सुझुकीचं डिसेंबर महिन्यातलं प्रोडक्शन 18% कमी झालं. इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्सच्या तुटवड्यामध्ये प्रोडक्शनवरती परिणाम झाल्याची कंपनीकडनं माहिती. वाहन निर्माती कंपनी टोयोटाला भारतातील ग्राहकांचा डेटा लीक झाल्याची शंका. टोयोटा किर्लोस्कर मोटर्सनं उच्च अधिकाऱ्यांना यासंदर्भात सूचित केलंय. ब्रिटनमध्ये पडलेल्या भीषण गरमीचा कांद्यावरती परिणाम. ब्रिटनमधील कांद्यामध्ये अश्रू आणणाऱ्या रसायनाचं प्रमाण जास्त असल्याची माहिती. वैज्ञानिकांकडून संशोधनाला सुरुवात. 6 जानेवारीला होणार या वर्षातली पहिली पौर्णिमा. यावेळी चंद्र पृथ्वीपासून सर्वात दूर असेल. वैज्ञानिक भाषेमध्ये या पौर्णिमेला वुल्फ मायक्रोमून असं म्हटलं जातं. ओलानं डिसेंबर महिन्यात विकल्या 25,000पेक्षा जास्त ई-स्कूटर्स. इलेक्ट्रिक टू व्हीलर मार्केटमध्ये ओलाची आता 30% भागीदारी. देशातली सर्वात मोठी टू व्हीलर कंपनी असल्याचा ओला इलेक्ट्रिकचा दावा.
चीनमध्ये लॉन्च झालेल्या रेडमीच्या K60 स्मार्टफोननं रचला विक्रम. फक्त 5 मिनिटांच्या फ्लॅश सेलमध्ये 3 लाखांपेक्षा अधिकची विक्री. भारतातल्या टेकप्रेमींची उत्सुकता शिगेला. बिटकॉइन डेव्हलपर लुक डॅशरच्या क्रिप्टो प्रोफाईलवरती सायबर हल्ला. हॅकरनं उडवले 30 कोटी रुपयांचे बिटकॉइन्स. नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल प्रचंडांकडनं पोखरा पर्यटन स्थळातील विमानतळाचं उद्घाटन. चीन सरकारच्या मदतीनं बांधलं गेलं विमानतळ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.